हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मैत्रिणींनो, आपण या छोट्या छोट्या तुकड्याचा रियूज करणार आहोत, जे की ड्रेसमधून साडीमधून उरलेले असतात ते आहे. ते माझ्याकडे होते, मी तेच घेतले. आपण या दीड इंचाच्या पट्ट्या काढून घेऊ. अगोदर दीड इंचाच्या पट्ट्या काढायच्या आणि प्रेस करून घ्यायच्या. हे बघा, मी दीड इंचाच्या पूर्ण पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, प्रेस पण करून घेतलेलं आहे. खूप सारे कलर घेतले, म्हणजे दिसायला पण छान आणि सुंदर. बघा, दीड इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत, खूप साऱ्या काढून घेतल्यात. खूप सारे कलर मध्ये छान दिसते म्हणून खूप सारे कलर पण घेतलेत. त्यानंतर मी फॉल सीट घेतलेली आहे. उंची आहे 8 इंच आणि रुंदी आहे 18 इंच. त्यानंतर अशी पट्टी ठेवायची, सरळ दुसरी उलटी ठेवायची, स्टिच करायचं, पलटी करून दाब शिलाई द्यायची. लगेच ही उलटी ठेवायची, स्टिच करायचं, दाब शिलाई टाकायची. ही पण उलटी ठेवायची, दाब शिलाई टाकायची आणि स्टिच. असं करत आपण पूर्ण स्टिच करून घेऊ. हे बघा, मी हे पूर्ण स्टिच केलेलं आहे. आता ज्या आपल्या एक्स्ट्राचा कपडा फॉर्म सीटच्या बाहेर आहे ना, ते पूर्ण कट करून टाकू आपण. जेवढी फॉर्म सीट आहे तेवढंच लागणार, बाकीचं आपण पूर्ण कट करू. हे बघू शकता, हे पूर्ण कट झालेलं आहे. त्यानंतर मी अस्तर घेतलं, मेन फॅब्रिक सरळ ठेवले, त्याच्यावर अस्तर ठेवून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर तिन्ही साईड स्टिच करायचा आणि वरची साईड जी असते ती ओपन ठेवायची. हे बघा, हे पूर्ण स्टिच झालेलं आहे. त्यानंतर आपण ह्याची पलटी करू. हे बघा, वरची साईड ओपन असल्यामुळे तिथून आपण पलटी करू. दाब शिलाई टाकून घेऊ. तिन्ही साईड आपण दाब शिलाई टाकून घेऊया. हे बघू शकता, तिन्ही साईड मी पूर्ण दाब शिलाई टाकून घेतलेली आहे आणि अस्ताला समोरच्या साईडला शिलाई टाकली, स्टिच झालं. त्यानंतर ही 2 इंचाची पट्टी घेऊन फोल्ड करून घ्यायची. हे बघा, फोल्ड करून शिलाई टाकून घेतलेली आहे. सेंटर काढायचं आणि सेंटर काढून 2 मार्किंग करायची. तिथे आपल्याला हे बेल्ट अटॅच करायचे. हे बघा, अशी बेल्ट अटॅच दोन्ही साईडला आपण अटॅच करून घेऊ. बाहेरच्या साईडनं करायची, राईट साईड अटॅच करायची. दोन्ही आपली बेल्ट अटॅच झालेली आहे. त्यानंतर आपण साईड पार्ट पण जॉईंट करून घेऊ. हे बघा, हे साईड पार्ट जॉईंट झालेलं आहे. ची सरळ बाजू आपण बाहेरच्या साईडनं करून घेऊ. बघू शकता किती सुंदर झाले. त्यानंतर ही 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे, अशी पूर्ण स्टिच करून घ्यायची. हे बघा, हे पूर्ण स्टिच झालेली आहे. त्यानंतर आपण वरच्या साईडला पूर्ण खोलून घेऊ, वरच्या साईड. त्यानंतर एक फोल्ड करून घ्यायचं, त्यानंतर दुसरा पण फोल्ड करायचा. असं पूर्ण पायपिंगसारखं करून घ्यायचं आणि स्टिच करायचं. हे बघा, हे पूर्ण स्टिच झालेलं आहे, एकदम फिनिशिंगमध्ये. किती छान झालेलं आहे, बघू शकता. मी त्याच आकाराचा एक राऊंड तयार करून घेतलेला आहे, ते आपण याला अटॅच करूया. फॉर्म शीट आणि अस्तरचा कपडा वापरून मी तयार केलेला आहे. पूर्ण स्टिच करून बघू शकता, मी पूर्ण स्टिच केलेलं आहे. आता आपण याला सरळ करून घेऊया. बघू शकता किती छान झालेलं आहे, दिसायला पण किती सुंदर. तुम्ही मेकअपचं सामान किंवा
पेन्सिल वगैरे ते पण ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. मी तुम्हाला हे सामान ठेवून दाखवत आहे. बघू शकता असं ठेवू शकतो. पण छान आवडली का? म्हणजे आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. बाय बाय.